ऑनलाईन सगळे टीईटीचे आहेत स्टार्ट. गुड मॉर्निंग. आवाज येतोय माझा तिथपर्यंत? इकडे बसाल तर जास्त बेटर राहील. बसता का इकडे? या साईडने बसा ना, समोर समोर जरा. ठीक आहे, असू द्या. नाही असू द्या, तुम्हाला तिकडे कम्फर्टेबल आहे का? ठीक आहे. महा टीईटी, तुम्ही टीईटी साठी तयारी करताय? टेट साठी. आणि अभ्यासाला सुरुवात केली आहे? अच्छा, ठीक आहे. बरं. मराठी हा विषय महाराष्ट्रात आपण जेव्हा महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मराठी व्याकरण हा विषय कंपल्सरी आहे सगळ्यांना. ठीक आहे. आता ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आलेल्या आहेत, जिल्हा परिषद शाळांमध्ये सीबीएसई बोर्डचं एज्युकेशन जे आहे ते कंपल्सरी करत आहेत. है ना? कंपल्सरी म्हणजे काय? सीबीएसई एज्युकेशन तिकडे घेणार आहेत. तर मराठी हा विषय जरी सीबीएसई शाळांमधनं पण, प्रायव्हेट ज्या शाळा आहेत आता सध्या किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या सीबीएसई शाळा आहेत महाराष्ट्रातल्या सुद्धा, तिथं मराठी विषय कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे. पण त्याच्यासोबत आता जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये काय केलंय? मराठी आणलं आहे त्यांनी. मराठी म्हणजे सीबीएसई आणलं आहे. आता तुम्ही पेपर जर वाचत असाल, न्यूजपेपर रोज, तर एक वाद सुरू आहे सध्या. हिंदी भाषा आणि मराठी भाषा. हिंदी कंपल्सरी केली आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे मराठीला. आणि हिंदी कंपल्सरी करायचं आहे असं सुरू आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये. तर लोकांचं त्याच्यावर प्रतिक्रिया आहेत की मराठी कंपल्सरी केलं आहे, अभिजात भाषेचा दर्जाही दिलाय, मग हिंदीचा अट्टहास कशासाठी? सीबीएसई बोर्ड देऊन हिंदी कशासाठी? असं आहे. तर वाचलाय का तुम्ही? ऐकलाय का? हा ना. ऑनलाईन विद्यार्थी कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तरी हा विषय महत्वाचा आहे. सगळ्याच परीक्षांमध्ये तुम्हाला करंटशी रिलेटेड सुद्धा गोष्टींसोबत कनेक्ट राहायचंय. ठीक आहे. तर सीबीएसई एज्युकेशन किंवा सीबीएसई शाळांमध्ये मराठी कंपल्सरी आहे, याचा अर्थ जिल्हा परिषदच्या शाळेत सुद्धा मराठी कंपल्सरीच आहे. ठीक आहे. मराठी इंग्रजी दोन्ही शाळा कंपल्सरी आहे, दोन्ही लँग्वेज कंपल्सरी आहे. पण तिसरी जी भाषा आहे तुम्हाला मराठी काढून हिंदी नाही देता येत तिथे. आलं लक्षात? मराठी काढून हिंदी नाही, मराठी तर कंपल्सरीच असणार आहे, पण हिंदी तुम्हाला ऑप्शन असणार आहे. असं ते हे आहे. आजच्याच पेपरला दिलंय त्यांनी, आजच्या न्यूजपेपरला, की तुम्ही हिंदी ऑप्शन, तिसरी जी लँग्वेज आहे ती हिंदीला ऑप्शन दुसरी कुठली घेऊ शकता. म्हणजे मराठी आणि हिंदी असा वाद करायची गरज नाही. ठीक आहे. मग दुसरी गोष्ट, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, ती पण सिलेबसमध्ये असली पाहिजे. महाराष्ट्राच्या बाहेर जर गेले तर तुम्ही हिंदी भाषा सगळीकडे बोलू शकता, है ना. आणि त्यानंतर इंग्लिश समजा, पण हिंदी पण आलीच पाहिजे. ठीक आहे. तर हा मुद्दा बाजूला ठेवू थोडासा. मराठी भाषा का बरं शिकावी लागते आपल्याला? व्याकरण, मराठी व्याकरण सगळ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये का बरं आहे? एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण महाराष्ट्रात राहतो. ठीक आहे. दुसरं, तुम्हाला काय वाटतं की मराठी का बरं असेल सिलेबसमध्ये? महाराष्ट्रात राहतो, बोलता लिहिता वाचता आली पाहिजे एवढं. ठीक आहे. बाकी अजून कशाला असायला पाहिजे? तेवढं तर आपण घरी शिकतो ना मराठी, किंवा 10वी 12वी पण शिकलेलो असतो तेवढं. का बरं मराठी दिलं असेल त्यांनी व्याकरण? मराठी व्याकरण सिलेबसमध्ये प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण कंपल्सरी आहे. का बरं? मराठी भाषेचं ज्ञान असावं. अजून? येस. आपली जी स्थानिक बोली भाषा आहे, है ना, किंवा आपण जी आपल्या घरात प्रत्येक ठिकाणी काही अंतरावर गेल्यानंतर भाषेमध्ये बदल होतो, है ना. मराठी का बरं आहे सिलेबसमध्ये? तर व्याकरण दृष्ट्या आपल्याला ती प्रॉपर लिहिता वाचता आली पाहिजे. सपोज आपण उद्या अधिकारी आहे, आपण टीईटीची परीक्षा देऊन आपण शिक्षक होणार आहे, एमपीएससी मध्ये अधिकारी होणार आहेत. मग त्या ग्रुप सी पासून, ग्रुप डी पासून पण म्हणू शकतो आपण, ग्रुप डीच्या परीक्षेपासून ते ग्रुप एच्या अगदी डेप्टी कलेक्टर पर्यंत, ठीक आहे, उपजिल्हाधिकारी पर्यंत आपण एखाद्याला अर्ज लिहितो, एखाद्याचा अर्ज आलेला वाचतो. अधिकारी म्हणून आपल्याला आपल्या वरिष्ठांना अर्ज लिहावा लागतो, किंवा आपले जे सहकारी आहेत त्यांना काही नोटीस द्यावी लागतात. ठीक आहे. तर त्या व्याकरण दृष्ट्या आपल्या प्रॉपर असल्या पाहिजे. नाहीतर आपण लिहिताना, मी आज, जर समजा आपण एखादी फिमेल आहे, मुलगी आहे, तर मी आज आलो होतो असं जर लिहिलं, मी सकाळी 10 वाजता ऑफिसमध्ये आलो होतो असं जर लिहिलं, तर आधी आपला हशा होईल ऑफिसमध्ये.
है ना, की मॅडम पहा जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी मॅडम आहेत आणि यांना मराठी पण लिहिता येत नाही. ठीक आहे, तर प्रॉपर आपल्याला व्याकरण दृष्ट्या मराठी व्यवस्थित आलं पाहिजे, त्यासाठी मराठी हे सिलेबसमध्ये आहे. ठीक आहे, मग व्याकरण दृष्ट्या म्हणजे काय, तर आपल्याला सगळंच वाक्यातलं कर्ता कर्म क्रियापद हे ओळखण्यापासून सगळं आलं पाहिजे. आता त्याचं कारण काय, की पुन्हा तेच, जर अर्ज लिहिताना आपण प्रॉपर लिहिला नाही तर आपला इम्पॅक्ट त्या अर्जावरून समोरच्यापर्यंत पडत आहे. आपण वाचताना आपल्याला जर त्या शब्दांचे अर्थच कळत नसतील तर आपण एवढे मोठे अधिकारी होऊन काही अर्थ आहे का त्याचा, नाहीये. ठीक आहे, सो आपल्याला मराठी का शिकायचे, तर आपल्याला व्याकरणातल्या चुका टाळण्यासाठी, व्याकरण आपलं प्रॉपर करण्यासाठी, आणि आपण जी शब्दांची जी भाषेची आपल्या विचारांची देवाणघेवाण करणार आहोत, आपले जे विचार समोरच्यापर्यंत पोहोचवणार आहोत ते व्यवस्थित आपल्याला पोहोचवता आले पाहिजे. तर बोलताना आपण काहीही बोलतो, घरी बोलताना आपल्याला बोलायचं काही वेगळं असतं है ना, पण बोलताना आपण वेगळं बोलतो, समोरचा त्याचा अर्थ कसा गृहीत धरतो है ना, त्यासाठी आपली शब्दांवरची जी पकड आहे ती सुद्धा व्यवस्थित व्हायला हवी. आलं लक्षात, आणि त्यासाठी मराठी शिकायचे. आता मराठीतला पहिला जो टॉपिक आहे आपला वर्णमाला. ठीक आहे, तर वर्णमाला म्हणजे आपण अगदी अ आ इ ई पासून शिकणार आहे. आता हे आपल्याला पहिल्या वर्गापासून होतं, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये किंवा मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्यांना पहिल्या वर्गापासून अ आ इ ई होतं. ठीक आहे, कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्यांना तिसरी चौथी पासून असेल, पण ते सुद्धा ओरली. ठीक आहे, नंतर मग 5वी 6वी पासून जर घेतलं मराठी तर ठीक आहे, काही काही पोरांना मराठी नाहीच आहे. आता परवा एक मुलगा भेटला, त्यांना इंजिनिअरिंगला कंपल्सरी आहे मराठी, तर त्यांना रिपोर्ट रायटिंग आहे, मुलाखत आहे त्यांना मराठीमध्ये. मराठी पढ़ाई नहीं हुआ है, मराठी मुझे अ आ ई भी नहीं आता है, पढ़ना भी नहीं आता है, बोलना तो घरात तर मराठी बोलतच नाही, पण पढ़ना भी नहीं आता है और लिखना भी नहीं आता है. आता तो मुलाखत कशी लिहिणार आहे है ना, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आता जे मराठी कंपल्सरी केलंय खरंच आवश्यक आहे, कारण आपल्याला अ आ इ ई तेव्हा शिकलोय आपण, पण ते इतकं प्रॉपर आपल्याला यायला पाहिजे होतं की आता शिकायची गरज नव्हती पडायला पाहिजे. कारण आपण जेव्हा ह्या सगळ्या परीक्षा देतो, स्पर्धा परीक्षा देतो, तेव्हा त्यांनी एक क्रायटेरिया, एक बेस, आपलं एज्युकेशन काय मागितलेलं असतं, एकतर 12वी, एकतर ग्रॅज्युएशन, किंवा मग शिक्षकांसाठी डीएड बीएड आहे, त्या तो अभ्यासक्रम आहे. ठीक आहे, मग तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे याचा अर्थ तुम्हाला तिथपर्यंत सिलेबस पूर्ण येत आहे, तुम्हाला तेवढं सगळं यायला हवं, वेगळा तुम्हाला अभ्यास करायची गरज नको पडायला है ना. आता फक्त अभ्यास कोणत्या विषयाचा करायला लागायला पाहिजे, जर तुम्ही आर्ट फॅकल्टीचे विद्यार्थी आहात आणि जर तुमच्या सिलेबसमध्ये सायन्स आहे तर तुम्हाला सायन्सचा वेगळा अभ्यास करावा लागेल. त्यातला पण 50% तुमचा 10वी पर्यंत झालेला आहे, कारण 10वी पर्यंत सगळेच विषय कंपल्सरी आहे ना, इतिहास भूगोल नागरिकशास्त्र, सायन्समध्ये बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री सगळंच कंपल्सरी आहे, त्यामुळे 50% झालेलाच पाहिजे. पण तरी आपल्याला जो पाण्याचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे, H2O, तिथपासून आपल्याला पाठ करावं लागतं किंवा वाचावं लागतं, कारण आपण पहिल्यापासून जे शिक्षण घेत आलो त्यात कुठंतरी चुका आहे. ठीक आहे, आता हे माझं सांगण्याचा उद्देश, सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही किंवा ऑनलाईन बरेच स्टुडंट आहेत जे टीईटीची किंवा टेटची परीक्षा देत आहेत. ठीक आहे, उद्या ते शिक्षक म्हणजे भावी शिक्षक आहेत. ठीक आहे, सो आपण जे शिक्षण घेत आलो ते फक्त पाठांतर करून परीक्षा देण्यापुरतं होतं, पण उद्या आपल्याला मुलांचं भविष्य घडवायचंय है ना. सो त्यांनी फक्त पाठांतर करून परीक्षेत न लिहिता त्यांना त्या प्रॉपर त्यांच्या मनावर त्या गोष्टी रुजल्या पाहिजे, की त्यांना त्या अगदी वर्षानुवर्ष त्या लक्षात राहिल्या पाहिजे, इतक्या छान पद्धतीने शिकवल्या गेल्या पाहिजे. काही काही कविता लहानपणीच्या आपल्याला अजूनही येतात, पण काही काहीच येतात, सगळ्या येतात का, नाही, कारण त्या काही काही कविता शिकवणारे जे शिक्षक होते त्यांची ती क्वालिटी होती त्यांची, की ते त्या पद्धतीने शिकवत होते आणि त्या तशा पद्धतीने आपल्या लक्षात राहत होत्या ना. काही काहीच, सगळ्याच कविता सगळ्याच शिक्षकांनी शिकवलेल्या लक्षात येत का आपल्याला, नाही, कारण काय, की त्या आपण फक्त परीक्षेपुरत्याच वाचल्या, परीक्षेपुरत्याच अभ्यास केला, त्याचे प्रश्न उत्तर, त्याचं रसग्रहण करा, हे करा, परीक्षेपुरतच पाठ केलं फक्त आणि नंतर सोडून दिलं है ना. आता पहिल्या वर्गातल्या सुद्धा पहिलीच्या चौथीच्या काही कविता असतील त्या आपल्याला अजूनही येतात, कारण त्या शिकवण्यामागे ती तळमळ होती की नाही, ही प्रॉपर कायम याच्या लक्षात राहिली पाहिजे लाईफ टाईम. होतं ना असं, एखाद्या कवितेच्या ओळी आजही आपण कुठे वाचलं तर आपल्याला त्याच्या समोरच्या 2-3 ओळी आठवतात पटकन है ना. हिरकणी पिक्चर मध्ये आला होता एक हिरकणी, हिरकणीची एक कविता होती 4थ्या वर्गात,
आठवत असेल, गोपणारी हिरकणी गडा गेली, दूध घाला या परत झणी निघाली, है ना. तर हे आठवतं कारण काय, की आपण हे परीक्षेसाठी म्हणून नव्हतं केलेलं, आपण आपल्या आयुष्याचा एक भाग म्हणून ते केलेलं होतं. आलं लक्षात. तेच पुढे करायचंय आपल्याला, हे शिकायचं आहे आणि पुढे विद्यार्थ्यांना शिकवत असताना अशा पद्धतीने ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे की त्यांनी ते परीक्षेपुरतच मर्यादित न ठेवता त्यांना ते पुढे सुद्धा त्यांना याची जर गरज पडली तर त्यांना ते उपयोगात आणता आलं पाहिजे. त्यांना त्याचा वेगळा क्लास लावायची गरज नको पडायला. आलं लक्षात. तर ही महाटीईटी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 साठीची तयारी. ठीक आहे. बीएड यासाठी किंवा टीईटी सीटीईटी आणि TAIT या परीक्षा देणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षांसाठी सगळ्यांसाठीच ही उपयुक्त आहे. ही बॅच आहे आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात ही बॅच आहे. ठीक आहे. 4-5 महिन्यांची ही बॅच आहे. त्यानंतर सरळ सेवा परीक्षा किंवा सरळ सेवा भरती 2025 यामध्ये ग्रुप सी पासनं ग्रुप ए पर्यंत सगळ्यात कुठल्याही सरळ सेवा. आता सरळ सेवा म्हणजे फक्त पोलीस भरती, तलाठी भरती, वन विभाग भरती हे नाही, तर मागच्या वर्षी समाज कल्याण विभागाच्या सुद्धा समाज कल्याण आयुक्त असेल किंवा तत्सम ज्या पदभरती आहे त्यामध्ये ग्रुप बी ग्रुप ए च्या सुद्धा जागा निघाल्या होत्या. ठीक आहे. तर सरळ सेवेमध्ये तुम्हाला डायरेक्ट भरती असते. सरळ सेवा म्हणजे काय, की तुम्हाला नोटिफिकेशन आल्याच्या नंतर तुम्हाला एक 3 महिन्याचा कालावधी मिळतो. तेवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला अभ्यास करून परीक्षा द्यायची असते. मग तुमचं मेन्स इंटरव्ह्यू वगैरे काही नसतं किंवा इंटरव्ह्यू असतो कधी कधी आणि तुमची डायरेक्ट भरती होते तिकडे. ठीक आहे. ही सरळ सेवा. बाकीच्या ज्या परीक्षा आहेत राज्यसेवा किंवा UPSC आहे, ग्रुप बी च्या संयुक्त परीक्षा आहेत जी PSI STI ASO आहे, तर याच्यात तुम्हाला 2-3 स्टेपमध्ये जावं लागतं. प्री मेन्स इंटरव्ह्यू अशा 2-3 स्टेपमधनं जावं लागतं. ठीक आहे. सो सरळ सेवेमध्ये फक्त इथं जे लिहिलंय की पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती असं फक्त ग्रुप सी असं गृहीत न धरता ग्रुप ए पर्यंत सुद्धा सरळ सेवा असतात. ठीक आहे. आणि सगळ्यांनाच मराठी कंपल्सरी आहे. सो या विविध विभागांच्या पदांच्या तयारीसाठी सुद्धा हा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स आहे आपल्याकडे. हा सुद्धा 4-5 महिन्यांचा आहे. सिलेबस कंप्लीट होईपर्यंत ती बॅच चालते. 21 एप्रिल पासून ही बॅच म्हणजे आजपासून ही बॅच आपली सुरू झालेली आहे. ठीक आहे. आता मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना काय काय शिकायचंय. ठीक आहे. लिंग, किती लिंग आहे, किती लिंगाचे प्रकार आहे. 3. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. ठीक आहे. प्रत्येक समजा पुस्तक हा शब्द आहे तर हा कोणत्या लिंगात लिहितो आपण. बाकी पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग पुस्तक कोणत्या लिंगामध्ये येईल. साधा रोजचा शब्द आहे ना. रोज कमीत कमी 10 वेळा तर आपण अभ्यास करत असू तर बोलत असू ना. पुस्तक कोणत्या लिंगात येईल. ऑनलाईन विद्यार्थ्यांनी पण उत्तर देत चला. कोणतं लिंग येईल पुस्तकाचं. नपुसकलिंग येईल. मॅडम सांगा. हा पुल्लिंग येईल. नपुसकलिंग काय म्हणतो आपण. ते पुस्तक असं म्हणतो. तो पुस्तक असं म्हणतो का. नाही. ती पुस्तक असं म्हणतो का. नाही. ज्यांना आपण ती म्हणतो ते स्त्रीलिंग मध्ये येईल, ज्याला आपण तो म्हणतो ते पुल्लिंग मध्ये येईल, ज्याला ते म्हणतो ते काय येईल पुसकलिंग मध्ये, न पुसकलिंग मध्ये. ठीक आहे. असे बरेच शब्द जे आपले रोजच्या वापरातले असतात. ऊन, ऊन खूप ऊन पडले. कुठलं लिंग येईल ऊन या शब्दाचं. हा. आता इथं काय होतं, आपण आपली बोली भाषा जसं बोलतो त्यानुसार आपण त्याचं लिंग ठरवतो. ऊन पडली असं म्हणतात बऱ्याच ठिकाणी, है ना. ऊन आली, ऊन पडली, ऊन आली नसतं. ठीक आहे. ऊन पडलं. ठीक आहे. किंवा मग त्याला न जेव्हा आली केव्हा म्हणतो आपण उन्ह. अनेक वचनी जेव्हा त्याला वापरतो आपण शब्द हा उन्ह, तेव्हा तो आली असं म्हणतो. मग तो अनेक वचनी आहे. आलं लक्षात. ह्याच गोष्टी शिकायच्या आहे. आलं लक्षात. जेव्हा बोली भाषेत आपण रेग्युलर जे बोलतो ते शब्द आपल्याला कितीही खरे वाटत असले तरी ते व्याकरण दृष्ट्या बरोबर असतील असं नाही. ठीक आहे. म्हणून व्याकरण शिकायचं. मराठी सगळे बोलतो आपण घरात. ठीक आहे. बाहेर
मित्रांसोबत मैत्रिणींसोबत सगळीकडे मराठी बोलतो. ठीक आहे. पण प्रॉपर जे मराठी आहे ते इथल्या एकेका मार्कांनी आपलं मराठी वाचणार आहे. ठीक आहे, परीक्षेमध्ये. त्यानंतर विशेषण. काय असतं विशेषण सांगा बरं. कोणाबद्दल? ठिकाणाबद्दल. अजून? व्यक्तीबद्दल. व्यक्तीचं नाव असतं, ठिकाणाचं नाव असतं, एखाद्या वस्तूचं नाव असतं. नामाबद्दल. ठीक आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. एक्झाम्पल सांगता येईल? सोपं सांगा अगदी, इतका विचार करायची गरज नाहीये. मॅम मी सांगते. कसा आहे आंबा? गोड आहे. गोड आहे, आंबट आहे. आलं लक्षात? अगदी सोपं, खूप डीप मध्ये नाही जायचं सध्या. ठीक आहे. नामाबद्दल, हे नाव आहे, एका फळाचं नाव आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द काय आहे? विशेषण. समजा मी दोन आंबे असं म्हटलं तर दोन हे विशेषण येईल का? येईल का? दोन हे विशेषण येईल का? बाकीच्यांनी सांगा. नाही येणार? येईल का दोन विशेषण? किती आंबे? आंब्यांबद्दल माहिती नाही सांगत आहे. जास्तीची 2 आंबे, 3 आंबे, 4 आंबे, 10 आंबे, ते विशेषण आहे. आता तो विशेषणातला प्रकार आहे संख्या विशेषण. आलं का लक्षात? हे काय आहे? विशेषण आहे. आपल्याला डीप मध्ये शिकायचं आहे ते, पण किमान आपल्याला ह्या गोष्टी माहिती असाव्या. ठीक आहे. त्यानंतर शुद्ध शब्द. आपण जो नेहमीच एक शब्द घेत असतो, कोणता? आशीर्वाद. कसा लिहितात आशीर्वाद शब्द? लिहा बरं. लिहा बरं, मी चेक करते सगळ्यांचं. ऑनलाईन विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहून टाका, आशीर्वाद शब्द कसा लिहायचा तो चॅट बॉक्स मध्ये लिहून दाखवा. आणि प्रिया म्हणून एक आहे, त्यांचा माईक सुरू आहे, त्यांनी माईक बंद करा, माईक म्यूट करा. हा. आणि बाकीच्यांनी चॅट बॉक्स मध्ये आशीर्वाद शब्द लिहून टाका, मी चेक करणार आहे सगळ्यांचा. झाला? झालेला आहे मला वाटतं आपला शब्द. येस. नाही. हो. दुसरा का? चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. ऑनलाईन स्टुडंट्स चॅट बॉक्स मध्ये लिहा. चुकलं तरी चालेल, गुगल करून लिहू नका. आता चुकले तर परीक्षेत बरोबर येईल. ठीक आहे. मग आता गुगल करायची गरज नाहीये. सगळ्यांनी हा लिहिला, हा लिहिला, हाही लिहिला, हा कोणीच नाही लिहिला है ना. हा चुकलाय, हाही चुकलाय, हा पण चुकलाय, हाच बरोबर. आशीर्वाद. आणि हा शब्द सगळ्याच परीक्षा काढणाऱ्या लोकांचा खूप आवडीचा आहे, हा परीक्षेत विचारतातच. आशीर्वाद. समजलं? आता आपण जसा उच्चार करतो शब्दाचा, प्रत्येक वेळी तो शब्द तसाच असेल असं नाही. आशीर्वाद असं आपण जरी म्हणतो तर श ची जी वेलांटी आहे ती शॉर्ट असते, म्हणून आपण ती छोटी देतो. आलं लक्षात? ती ऱ्हस्व देतो. देतो ना.
पण कधी कधी तो शब्द आपल्याला जसा वाटतो तसा नसतो, त्यामुळे तो ते असे काही 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 शब्द आहे, बाकी त्यांच्या उच्चारानुसारच असतात. हे शब्द आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि हा शब्द तर येतोच. ठीक आहे. जर 2-4 परीक्षा झाल्या ह्या 2 महिन्यात, तर त्यातल्या दोन पेपरमध्ये तरी हा शब्द असेल. आलं लक्षात? आता प्रश्न असतो हा रफार द्यायचा कुठं असतो ना. खूप वेळा कन्फ्युजन होतं आपल्याला की रफार कुठं द्यायचा. आता वर्ग असे शब्द सोपे आहेत, तेव्हा आपल्याला कळून जातं कुठं द्यायचा रफार म्हणून. कळतं ना. पण एखादा शब्द असेल कार्यात्मक, किंवा अजून एखादा अवघड शब्द घेऊ आपण, परिवर्तन. ठीक आहे. परिवर्तनला रफार कुठं द्यायचा, खूप मोठा प्रश्न पडतो ना परिवर्तन शब्द लिहित असताना. कुठे येईल रफार, त वर की व वर? व वर येईल. कुठे? त वर. आता हे कसं लक्षात ठेवायचं की रफार कुठं द्यायचा. आता हे पण खूप सोपे शब्द रोज वापरतो आपण. कधी कधी इतके अवघड शब्द येतात की तो रफार कुठं आहे, आणि शुद्ध अशुद्ध शब्द लिहित असतानाच त्याच्यात रफारचा सुद्धा फरक असतो फक्त. ठीक आहे. आता इथं तेच झालं ना. बऱ्याच जणांनी वेलांटी ही दिली असेल, पण रफार कुठे जायचा समजला नाही. आलं लक्षात? तर हा जो रफार देतो आपण, याला जर फोड केली या शब्दाची, ठीक आहे, तर वर्ग असा येतो उच्चार याचा. वर्ग म्हणजे काय, वर्ग. मग वर्ग याचा जेव्हा याची जेव्हा फोड करतो आपण, या र चा जेव्हा उच्चार होतो, र चं जिथे प्रोनाउन्सिएशन होतं, त्याच्या नंतरच्या शब्दावर रफार द्यायचंय. र चा जिथे उच्चार होतो त्याच्या नंतरच्या शब्दावर रफार येईल. आलं लक्षात? बाकी शुद्ध अशुद्ध बरेच शब्द आहेत, ते आपण नंतर पाहणार. ठीक आहे. त्यानंतर आहे अशुद्ध शब्द, हे एकत्रच बघू आपण. नंतर शुद्ध वाक्य. आता शब्द जर प्रॉपर असले तर वाक्य प्रॉपर येईल आपलं. ठीक आहे. समजा वाटत आहे प्रॉपर? वाटतंय? काय झालं? काय काय हो का? आहे ना. आणि सुरू आहे, 1-2 जणांच्या कमेंट आल्या. हा, मीटिंग सुरू होईल 10 मिनिटांनी असं. हो का? मग टायमर कदाचित असेल काहीतरी. ठीक आहे. सुरज सर आहे ना, ते पाहतील. आहेत, ते ऑनलाईन आहे. बरोबर वाटतंय का वाक्य वाचायला? ठीक आहे. आता हे आपल्याला रोजचं वाक्य आहे. ठीक आहे. त्यामुळे हे कळत आहे आपल्याला. पण बराच वेळा व्याकरण दृष्ट्या अजून वेगवेगळे शब्द त्याच्यात ऍड असतात, आणि ते वाक्य कसं प्रॉपर हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. आता हे आपल्याला कळतं काय, मी सकाळी लवकर उठले, वर्गात आले आणि मग अभ्यास केला. ठीक आहे, असं पाहिजे. आलं लक्षात? शुद्ध वाक्य किंवा अशुद्ध वाक्य. जोड शब्द, अलंकारिक शब्द. जोड शब्द म्हणजे काय? आई बाबा जोड शब्द येईल. जोडलेले, एकमेकांना जोडलेले. आई आणि बाबा हे फक्त जवळ जवळ ठेवलेले आहे. सांगा एखादा जोड शब्द. हा, नाही, 2 शब्द जोडलेले असतील. साखर भात म्हणू शकतो.
ठीक आहे. जोड शब्द, या हा शब्द जोड आहे ना, जोड शब्द हाच एक जोड शब्द आहे का? जोडलेला शब्द आहे का? समजलं? जोड शब्द. ठीक आहे. त्यानंतर अलंकारिक शब्द. अलंकारिक शब्द सांगा बरं, अलंकारिक शब्द एखादा. सांगा. सांगा, ऑनलाईन विद्यार्थ्यांनी पण ऑनलाईन एखादा अलंकारिक शब्द सांगा. हम्म. पाथरवट म्हणजे काय? पाथ हा शब्द इंग्रजी आहे. ठीक आहे. हा, तू तो इंग्रजी आहे ना. पाथरवट म्हणजे काय सांगा, ऑनलाईन विद्यार्थ्यांना माहिती का कोणाला पाथरवट म्हणजे काय? दगडांच्या ज्या वस्तू, ते जात, पाटा, उखळ, मुसळ, ते बघितलंय, ऐकलंय का? ह्या वस्तू नावं तरी ऐकलंय का? ते बनवणारे जे लोक असतात त्यांना पाथरवट असं म्हणतात. आणि लक्षात आहे ना अलंकारिक शब्द? हे शब्द पाठच करायचे, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. ठीक आहे. अशा शब्दांची लिस्टच देईल तुम्हाला मी, किंवा रोज असे 5 शब्द घेत जाऊ आपण. ठीक आहे. तेव्हा हे प्रॉपर शब्द माहिती पडतील. ठीक आहे. हे आहे अलंकारिक शब्द. त्यानंतर समानार्थी शब्द. सांगा एखादा समानार्थी शब्द. हा, बरं. समानार्थी किंवा पर्यायवाची. ठीक आहे. दुधाला काय म्हणतात? शीर का? हा, असा का मग? असा पहिलाच की हा? हा कोणता? ऑनलाईन विद्यार्थी कनेक्ट रहा. ठीक आहे. उत्तर देत चला. तिसरा. मग पहिले दोन काय? शीर म्हणजे हे, क्षीर म्हणजे हे दोन, याचा अर्थ काय मग? कोणतं? पहिलं दुसरं? बरं. आणि दुसरं? हा, शीर आपल्या नसा, धमन्या आहे का? आता यातलं शीर ते कोणतं आणि नसा कोणत्या आपल्या, आणि हे डोकं कोणतं? आहे ना. हे शब्द असे आहेत. आता हे समानार्थीमध्ये, पर्यायवाचीमध्ये, किंवा आपल्याला शुद्ध अशुद्ध शब्द, एका शब्दाचे अनेक अर्थ, याच्यात सुद्धा पाहिजे. समजलं? हे असे काही काही भयानक शब्द असतात की आपल्याला ते प्रॉपरच वाटतात, कारण आपण तसे बोलतो रोज. आपण प्रॉपर शीर असं म्हणतो का? ठीक आहे. दुधाला क्षीर असं म्हणतो का? नाही. त्यामुळे हे माहितीच नसतं. ठीक आहे. याच्यासाठी शिकायचंय आपल्याला मराठी व्याकरण. ठीक आहे. पुढे विरुद्धार्थी शब्द सांगा एखादा पटकन. हा, आंबट, गोड, कडू. ठीक आहे. आंबट तिखट, आंबट तिखट नाही येणार, पण गोड कडू म्हणू शकतो आपण. ठीक आहे. हा. त्यानंतर शब्दांची तार्किक मांडणी कशी? क्रमानुसार प्रॉपरली शब्द एका वाक्यात जसे अपेक्षित आहेत योग्यरित्या. ठीक आहे. तसे. त्यानंतर वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ. एखादा वाक्प्रचार सांगा. ती म्हण आहे. हा. हम्म.
ती पण म्हण आहे. चितपट करणे म्हणजे काय? काल संध्याकाळी जी चेन्नई सीएसके ची जी मॅच होती तिला मुंबई इंडियन्सने, मुंबईत जिंकली ना काल, हा, मुंबई इंडियन्सने चितपट केलं. आलं लक्षात? म्हणजे हरवलं. चांगलं त्यांच्यासोबत टक्कर दिली. ठीक आहे, चितपट करणे. ठीक आहे, असे वाक्प्रचार. त्यानंतर म्हणी आणि त्याचे अर्थ. आता म्हणी: काखेत कळसा, गावाला वळसा, अति तेथे माती, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. ठीक आहे, ह्या म्हणी. अतिशहाणा त्याचा बैल रिकामाचा अर्थ काय होईल? हा, म्हणजे जास्तच जो समोर समोर करेल किंवा जास्त शहाणा आहे तो नेहमी रिकामाच असेल. ठीक आहे. अति तेथे माती, अर्थपूर्ण परिच्छेद. परिच्छेद म्हणजे काय? पॅराग्राफ. ठीक आहे. त्यानंतर संधी आणि त्याचे प्रकार. संधी, किती प्रकार आहेत संधीचे? उलटे सांगितले. त्याचा जर विग्रह केला तर काय होईल? विद्या